जोहार मित्रांनो, नमस्कार. मी अरविंद वेंडगा. आपण कासाच्या आठवड्या बाजारामध्ये आलेले आहोत भाजीपाला घेण्यासाठी. आपण कासाला राहतो, त्यामुळे जवळचं बाजार आठवडा बाजार म्हणून कासा जवळ पडतो आणि कासाला आलेले आहोत. सकाळी सकाळी आलेले आहोत, त्यामुळे भरपूर अशी मोठी गर्दी भाजीपाला घेण्यासाठी आहे. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी जे काही भाजी आहे त्या नाशिकचा भाजीपाला आणि गावाकडच्या आपल्या आई ताई आपला गावठी भाजीपाला या बाजारामध्ये विकण्यासाठी मोठ्या प्रमाणात येत असतात. आणि हा बाजार या भागात तुम्ही आलात तर हा फक्त भाजी मार्केट आहे. भाजी मिळते, मग तुम्हाला नाशिकचा भाजीपाला असेल नाहीतर गावाकडचा गावठी एकदम ताजा ताजा भाजीपाला घ्यायचा असेल, तुम्ही कासाच्या आजूबाजूला राहत असाल तर या कासाच्या आठवड्या बाजारामध्ये रविवारी नक्की या आणि तुम्हाला पाहिजे तसा ताजा ताजा चांगला असा भाजीपाला या कासाच्या बाजारामध्ये भेटेल. तुम्ही त्या रस्त्याला गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त जो भाजीपाला आहे तो नाशिकचा भाजीपाला भेटतो. पण या पोलीस स्टेशनच्या आतमधली जी गल्ली आहे त्याच्यामध्ये आलात तर इथे आपल्या भरपूर आई ताई भरपूर जणी आपला गावठी भाजीपाला ताजा ताजा सकाळी सकाळी काढून आणतात. सो तुम्हाला गावठी भाजीपाला आणि ताजा ताजा पाहिजे असेल तर कासाच्या बाजाराला रविवारी नक्की या आणि आपल्या आईंकडून ताईंकडून चांगला चांगला असा भाजीपाला नक्की घ्या. आज दिनांक 11 जानेवारी 2026. आज मी आणि माझी बायको पूनम सकाळी सकाळी आलो होतो कासा येथे भरणाऱ्या आठवड्या बाजारात. मित्रांनो, सकाळी लवकर आलो तरीही इथे प्रचंड गर्दी पाहायला मिळते. कारण एकच आहे, इथला ताजा शुद्ध गावठी भाजीपाला. आम्ही खास ताजी ताजी भाजी घ्यायला आलो आहोत. इथे कुठलीही पॅकिंग नाही, फ्रीज नाही, थेट शेतकऱ्यांच्या हातातून भाजी आपल्या हातात येते. ही भाजी बघितली की लगेच लक्षात येतं की आजच सकाळी शेतातून तोडलेली आहे. वांगी असो, भेंडी असो, पालेभाज्या असोत, सगळीकडे हिरवळ आणि ताजेपणा दिसतो. मित्रांनो, कासा आठवड्या बाजाराचे वेगळेपण म्हणजे इथे दर आठवड्याला अशीच गर्दी असते. आसपासच्या अनेक गावातून लोक इथे खरेदीसाठी येतात. महिलांची घाई गडबड, विक्रेत्यांचा आवाज, ग्राहकांची घासघीस या सगळ्यांमुळे बाजारात एक वेगळा जिवंतपणा जाणवतो. आम्ही पूनम सोबत भाजी निवडतोय. पूनम प्रत्येक भाजी नीट तपासून घेते, कारण घरचं जेवण चांगलं आणि पौष्टिक असावं यासाठी ताजी भाजी महत्वाची असते. इथे दर पण योग्य असतात आणि थेट शेतकऱ्यांकडून घेतल्यामुळे दोघांचाही फायदा होतो. हा बाजार फक्त खरेदी विक्रीचा नाही तर गावच्या जीवनशैलीचा एक भाग आहे. इथे लोक भेटतात, थोड्या गप्पा होतात, रोजच्या आयुष्याच्या गोष्टी शेअर करतात. म्हणूनच कासा आठवड्या बाजाराला लोकांचा एवढा प्रतिसाद मिळतो. आज आम्ही मस्त भाजीपाला घेतला आहे आणि मनही खूप प्रसन्न झालं आहे. अशा ठिकाणी आलं की गावाशी मातीशी जोडलेपणा जाणवतं. मित्रांनो, तुम्ही कधी कासा आठवड्या बाजारात आला असाल तर तुमचा अनुभव कमेंट्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच गावाकडच्या खऱ्या गोष्टी पाहण्यासाठी आमच्या सोबत जोडले राहा.